पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय। गोड बोलून खरात हा महिलांचा विश्वास संपादित करायचा आणि त्यांचा लैंगिक छळ करायचा हे देखील सध्या पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे। तर हाच नराधम अशोक खरात हा महिलांना आपल्या जाळ्यामध्ये नेमका कसा ओढायचा बघूया। महिलांशी गोड बोलून स्तुती करून खरात हा महिलांना जाळ्यात ओढायचा। माइंड रिडिंगच्या नावाखाली तो महिलांची फसवणूक करायचा। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी भावनिक साधही घातली जायची। तू दिसायला सुंदर आहेस, पती तुला समजून घेत नाही, अशा पद्धतीची वाक्य देखील तो वापरायचा। तुझी क्षमता कुणी ओळखत नाही असं बोलून खरात हा भुरळ घालायचा। त्यामुळे सापळा रचून अशा पद्धतीने अनेक वेळेला खरातने लैंगिक अत्याचार या महिलांवरती केलेत। बातमी आहे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली। भोंदूबाबा अशोक खरात सोबतची ओळख ही रुपाली चाकणकर यांना चांगलीच भोवली आहे। सगळ्यात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला आणि लगोलग त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील त्यांना राजीनामा द्यावा लागलाय। पण हे प्रकरण इतक्यावरच संपलेलं नाहीये। चाकणकरांच्या पाठीमागे आता चौकशीचा देखील ससेमिरा लागण्याची शक्यता आहे। अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष पथकानं म्हणजे एसआयटीनं आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित असलेल्या संस्थेकडे वळवलाय। खरातच्या शिवनिका या संस्थेचे सगळे व्यवहार आता एसआयटीच्या रडारवरती आले। त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांना देखील समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शिवनिका संस्थांच्या सगळ्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून आली आहे। हे सगळं प्रकरण समोर येत आहे, सातत्याने तपास होतोय आणि याच प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या दोघांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूया। रुपाली चाकणकरांना एसआयटी कडनं चौकशीसाठी बोलवण्यात आलंय असं ऐकून बरं वाटलं। त्यात मला असं वाटतंय की कदाचित ज्या महिलांनी तक्रार दिली आहे त्यांच्यापैकी काही महिलांनी असंही सांगितलं असेल की आयोगाकडे आम्ही तक्रार दिली होती पण त्याच्यावर कारवाई झाली नाही, म्हणूनच कदाचित त्यांना आज बोलवलं असणार। पोलीस योग्य पद्धतीने कारवाई करत आहे, पारदर्शी कारवाई करत आहे आणि समन्स देणे म्हणजे काय त्या ठिकाणी अंतिम नाही आहे। शेवटी तपास होणं आवश्यकच आहे। प्रत्येकाचा तपास होतो। एखाद्याचं नाव आलं, उद्या समजा कुणाचे नाव आलं, पोलीस तपास करतात। पोलिसांना योग्य वाटलं तर कारवाई करतात, नाही वाटलं तर त्या ठिकाणी घरी पाठवतात। त्यामुळे समन्स म्हणजे काही भूकंप पडला असं नाहीये। भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणावरून राज्यामधलं राजकारण देखील चांगलंच तापलंय। खरातच्या राजकीय कनेक्शनवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवरती निशाणा साधला। खरात हा सरकारचा माणूस आहे, जे खरातला भेटले त्या सगळ्यांची चौकशी करायला हवी अशी थेट मागणी संजय राऊतांनी केली आहे। खरातच्या संपत्तीबाबत सरकारनं उत्तर दिलं पाहिजे असं देखील राऊत म्हणाले आणि राऊतांच्या या सगळ्या टीकेला उदय सामंत यांनी उत्तर दिलंय। इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवतात। इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला।